आता या महिलांना मिळणार 1 रुपयात हक्काची जमीन। राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवीन योजना सुरू केलेली आहे। या नवीन योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय व पशुपालनाला देखील मोठी गती मिळणार आहे व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास मदत मिळणार आहे। ही योजना महसूल विभागाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली आहे व या योजनेचे नाव आहे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना। 1 रुपयामध्ये महिलांना मिळणार जमीन। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनीवरती आता चारा, बांबू, नर्सरी, रोपे वाढवण्याची जागा व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, त्याचबरोबर उमेद आणि माविम अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसंघांना फक्त 1 रुपया वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। सदर योजनेच्या अटी: महिला बचत गट किंवा ग्रामसंघ हा अनिवार्यपणे उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असायला पाहिजे। बचत गटाची स्थापना व नोंदणी किमान 3 वर्ष अगोदर झालेली असणे गरजेचे आहे। गटाचे बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे व वार्षिक उलाढाल किमान 50,000 रुपये असावी। सदस्य संख्येनुसार जमिनीचे वाटप: 10 महिला सदस्य असलेल्या गटाला 1 हेक्टर जमीन, 20 महिला सदस्य असलेल्या संस्थेला 2 हेक्टर जमीन, नोंदणीकृत ग्रामसंघाला कमाल 5 हेक्टर पर्यंत जमीन, अतिक्रमण हटवून जमीन थेट महिलांच्या हाती। या योजनेची पारदर्शकता टिकून राहावी त्यासाठी थेट तहसीलदारांना मैदानात उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर्व तहसीलदार आपल्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचे तातडीने सर्वेक्षण करतील। या जमिनींवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवून उपलब्ध जमिनीची अचूक नोंद गाव नमुना क्रमांक 1 मध्ये केली जाणार आहे व हा डेटा जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात येणार आहे। या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका पातळीवर महसूल मंत्र्यांनी नियुक्त केलेले अध्यक्ष व महिला सह अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती काम पाहणार आहेत। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।